शिरोळ तालुक्यात डंपरचा सुसाट थरार सुट्ट्यांचा फायदा घेत मातीचे बेसुमार अवैध उत्खनन ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागरिक भयभीत प्रशासन कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष। शिरोळ तालुक्यातील नदीपलीकडील गावांमधून मातीचं मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू झालंय। शासनाचे नियम धाब्यावर बसवून होणाऱ्या या ओव्हरलोड वाहतुकीमुळे सर्वसामान्यांचे जीणं कठीण झाले असून महसूल प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे नागरिक तीव्र संताप व्यक्त करतात। विशेष म्हणजे शासकीय कार्यालयांना असलेल्या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदा घेत हे माती माफिया सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले। सुट्टीच्या काळात प्रशासकीय यंत्रणा ढिली असल्याचा गैरफायदा घेत शेकडो डंपर रात्रंदिवस धावत आहेत। जास्तीत जास्त खेपा मारण्याच्या नादात डंपर चालक अत्यंत बेदरकारपणे आणि बेफाम वेगानं वाहनं चालवत आहेत, ज्यामुळे रस्त्यावरून चालणंही धोक्याचं बनलंय। वीटभट्ट्यांसाठी लागणारी ही माती पर जिल्ह्यात नेली जाते। क्षमतेपेक्षा जास्त माती भरल्यामुळे ही वाहनं रस्त्यावरून जाताना धूळ आणि मातीचे कण हवेत उडतात, ज्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचा नाहक त्रास त्यांना सहन करावा लागतोय। या जीवघेण्या वाहतुकीमुळे कधीही मोठा भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। या गंभीर विषयावर तक्रार करण्यासाठी नागरिक जात असले तरी ठोस कारवाई होत नसल्याचा अनुभव येतोय। या बेकायदेशीर उत्खननाला आणि ओव्हरलोड वाहतुकीला कोणाचंच नियंत्रण राहिलं नसल्याचं चित्र आहे। प्रशासनानं याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानं माती माफियांनी उच्छाद मांडलाय। आता या डंपर संस्कृतीवर प्रशासन खरोखर कारवाई करणार का याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय। ओव्हरलोड आणि बेफाम वाहतूक करणाऱ्या डंपर चालकांचे परवाने तात्काळ रद्द करून नदीकाठच्या गावांमधील अवैध उत्खनन थांबवण्यासाठी विशेष भरारी पथकं तैनात करावी। तसेच प्रशासनानं सुट्टीच्या दिवशी होणाऱ्या लुटमारीला आणि बेदरकार वाहतुकीला वेळीच लगाम घालावा अशी मागणी शिरोळ तालुक्यातील जनतेतून जोर धरतीये। CK News 24 साठी कुलदीप कुंभार।